नमस्कार. श्री स्वामी समर्थ. देवशयनी एकादशीला हे उपाय जरूर करा. यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते. लक्ष्मी प्राप्तीचे हे अतिशय अचूक उपाय आहे. तर उपाय आपण बघून घेऊया. देवशयनी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहे. भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि विष्णू सहस्रनामाचे पाठ करायचे आहे. यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि आपल्या पापांचा क्षय देखील होतो. आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचे आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पुरुष सूक्त म्हणत किंवा यूट्यूबला लावून पुरुष सूक्त लावायचं आहे आणि आपल्याला पंचामृताने भगवान विष्णूंच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. आषाढी एकादशीला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. असे म्हणतात की या मंत्राचा जप केल्याने घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते. आषाढी एकादशीला भगवान विष्णूंना शंखामध्ये पाणी भरून जल अर्पित करायचे आहे. यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि शुभ कार्य मार्गी लागतात. भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी देवशयनी एकादशीची कथा आपल्याला वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. या दिवशी भगवान विष्णूंना केळी आणि पिवळे फुलं अर्पित करायचे आहे, जे की भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. यामुळे घरामध्ये स्थिर लक्ष्मी प्राप्त होते आणि भगवान विष्णूंचे कृपा आशीर्वाद राहतात. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी गरिबांमध्ये छत्री, चप्पल, पाण्याची बाटली दान करायचे आहे. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. तर देवशयनी एकादशीच्या दिवशी जे काही उपाय सांगितले आहे ते अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला जे उपाय शक्य होतील ते तुम्ही करा. सगळे उपाय शक्य झाले तर सगळे उपाय जरूर करा.